तर मित्रांनो आता आहोत आम्ही खोपोली पाली रोडला. फटाके घेतले इमेजिका इथून आणि कसे बसे आता आपण बाईक वर ते बांधले एकदम परफेक्ट. तर नाही म्हणू शकत पण बांधलेत जेणेकरून ते पडणार नाहीत. आता स्वेटर पण मी काढलंय आणि मस्त आता राईडला सुरू झाले. आता मला फील येतोय की मी कुठेतरी सॅडल बॅगा लावून राईड करतोय की काय, असं कुठेतरी लांब चाललोय की काय. मी हेडिंगला आहे, माझ्या मागे ओमकार आहे आणि वैभव आहे, कारण ते लक्ष ठेवतील जर बॅग किंवा फटाके पडले तर लक्ष जाईल. आणि माझं स्वेटर पण आहे. जरा बराच वेळ झाला राईड मध्ये, टाइमपास एकदा चालू झाला की कळत नाही भाई कसा टाइम वगैरे गेला. आता इथून 40 किलोमीटरचा सरळ पॅच पालीपर्यंत आहे. त्याच्यानंतर आतून आपण जाऊ ते मानगावला. मुंबई गोवाने जाणार नाही आहोत आपण. आणि स्पीड ब्रेकर आहे की काय, हळूहळू काय घाई नाही आपल्याला. नाही 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, घाई नाही. हा बाबा या या या, काढू 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 शकतो. शाबाश, चल चल लेफ्ट लेफ्ट. ओके, इथे वैभव हॉर्न CB शाईन होंडा. मगाशी एक दादा मिळाले तिकडे मला, ते आले विचारत की भाई कोणसा गाडी आहे. तर मी म्हणालो की पल्सर 135. तर मला बोलत होते की भाई क्या मजबूत बनाए हो गाडी, ऐसा लग रहा है की कोणसा तो बडा वाला टायगर बिगर है, बहुत पॅशनेट हो, असं ते मला म्हणत होते. असे काही मुवमेंट्स आले ना की कॅमेरा ऑन झालेला नसतो, पण बरं वाटतं असं कोणी बोलतं की भाई बहुत पॅशनेट हो आप, भाई क्या गाड़ी बनाए हो, करे सब कुछ है और आराम से इतना साल हो गया तो बहुत प्यार भी करते रहेंगे बाइक पे. हो, जे बायकर्स असतात आणि मुलांनाच माहित असेल की भाई त्यांना आपल्या गाडीवर किती प्रेम असतं. म्हणजे कोणतीही ती दुचाकी असो, स्पोर्ट्स बाईक असो, स्ट्रीट बाईक असो किंवा ऑफ रोडिंग बाईक असो, कोणतीही असो, बाईकवरचं प्रेम हे अनलिमिटेड असतं, अतूट असतं, अतूट. जेवढा आपण आपल्या लाईफ पार्टनरकडे लक्ष नाही देत त्यापेक्षा आपण गाडीकडे लक्ष देतो. आणि हे खरं ते आहे ओमकार म्हणजे ओम असला की फुल एकदम एन्जॉय करून सगळी राईड चाललेली असते. फुल टाइमपास म्हणजे असं वाटतच नाही की वेळ कसा निघून जातोय काय. फुल भारी. आता गेअर टाकतो मी, घॅंग, आई शपथ, व्हायब्रेट होऊन ना इन्स्टा 360 असा येतो. आपण आलो आहोत उंबरखिंडीत. हो करवाला. जास्त घाई नाही स्वप्नील, जास्त घाई नाही, आरामात जायचं आपल्याला. संध्याकाळी डायरेक्ट हळदीला पोहोचलो तरी चालेल आपण, पण गाडी एकदम सावकाश, नाही तर फटाके फुटतील जे गाडीला लावलेत. सगळ्या गाड्या अशा लाईनीत चालल्यात. आपण जरा ओव्हरटेकचा प्रयत्न करतोय, समोरून गाडी नाही आहे आणि शाबास, ते ब्लाइंड स्पॉट दिसला की गाडी लगेच आतमध्ये टाकायची. आणि हे बघा, हा स्पॉट आहे उंबरखिंड. उंबरखिंडीचा इतिहास पण तुम्हाला माहित असेल, छावणी आणि उंबरखिंड. तेरे नाम ला 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 ला. आणि आता माझं चार्जर खराब झालंय ना बाईकचं, तर ओमीच्या बाईकवर माझ्या गोप्रोच्या बॅटरी चार्जिंगला लावलाय. एक बॅटरी बदलली गेली आहे आणि खड्डा होता, मोठा होता. बरं आहे की आपण कोऑर्डिनेशन ठेवतो, म्हणजे कुठे खड्डा वगैरे असेल तर पुढचा बाईकर मला सांगतो की इथे खड्डा आहे, जरा आरामात, किंवा पुढे ओव्हरटेकिंगला जागा नाही तर थोडा आरामात आहे, जरा बघून सावकाश. तर हे सगळं कोऑर्डिनेशन असेल ना तर बाईक चालवायला मजा येते. आता हे बघा, इथे पण काहीतरी खड्डा आहे, तर त्याने इशारा केला मला की सांभाळून. वेल डन ओमकार. ओमी ओमकार बोलतोय, पण ऍक्च्युली आम्ही त्याला दिघे बोलतो सरनेम वरून. आता शाळेमध्ये माहिती आहे की सगळीजण आपण मित्रांना सरनेम वरूनच मोस्ट ऑफ बोलतो. जसं की गमरे, मला सगळे गमरे बोलायचे, ओमकारला दिघे बोलायचे सगळे, दिघे, जाधव, गजरे, अशी काही मंडळी. आता आपण जाणार आहोत पुढच्या वीक मध्ये, तर पाहूया आता. हो क्रूज कंट्रोल पण करवाय दादा, जरा सांभाळून. आणि इथे ओव्हरटेक करते कियावाला कसा आला. तर बघूया आता की श्रीवर्धनला प्लॅन होतोय की नाही स्कूल ग्रुप सोबत. मित्रांनो पोचलोय पालीला आणि ते आपण समजू शकता की हा बघा आपल्या डाव्या साईडला आहे अवाढव्य असा सरसगड. नेहमी मी सांगत असतो जेव्हा या रोडने ये जा करतो की सरसगड पाहिला की समजायचं आपण आलो आहोत पालीला. आणि पालीला आहे गणपती, तर पालीच्या गणपतीचं दर्शन बाहेरूनच घेऊया आपण आणि ऑन द वे घेता घेता आपण पुढे जाऊया. बघा कसला वाटतो सरसगड, जबरदस्त असं वाटतं मित्रांनो. फक्त पाहतच राहावं. लेफ्टने गेलो तर आपण जाऊ आतमधून. तर काय म्हणतोय दिघे, आय लव्ह पाली. कुठून जाऊया? आहोत आपण पाली शहरामध्ये किंवा गावामध्ये. ट्रॅफिक दादा थांबा जरा 2 मिनिटं, थँक्यू. श्री हटाळेश्वर देवस्थान पाली. आणि गाडी
शिर्डी, नागोठणे, पाली आणि इथून जायचं का? तर मित्रांनो हे आहे श्री बल्लाळेश्वर. थांबूया, थांब 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 थांब, जाऊया जाऊया. पडलो पाया, बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि 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 ब्रेक डबल सीटर्स पालीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करून आता पाली आपण मागे सोडलंय. पुढे नांदगाव आहे 8 किलोमीटरला आणि सुंदर असा कळस मंदिराचा. ओम आणि वैभव. वाजलेत आता दुपारचे 2:17. आणखी 60-50 किलोमीटरची जर्नी बाकी आहे आपली. जातोय आपण गोरेगावला, रायगड मधीला, नॉट मुंबईवाला. सुंदर असा आता रोड लागला आणि हा आपला फेवरेट रोड आहे. मस्तपैकी आजूबाजूला डोंगर आहेत, शेती आहे आणि गावं बघायला मिळतात या रोडला. धमाल आहे रोड. हाच रोड पुढे भिरा, पुणे, मुळशी इथे जातो जर सरळ गेलो तर. आणि राईट मारला की जातो माणगावच्या दिशेने, निजामपूर, बागवाडी या साईडला. बघा ना तुम्हीच पहा की काय भारी रोड आहे. बाबो त्याने हाय केलं. माणगाव आहे इथून आता 44 किलोमीटर. हा थांबूया पुढे. अरे पुढे ना कुठेतरी एक ब्रिज आहे, ते मस्त आहे. नांदगाव 6, पाटणूस सरळ 17, पातशापूर लेफ्टला 6 आणि खाली होतं पाली. पुढे आता फोटो काढायला थांबू. आता पूर्ण जंगली एरिया आहे. जंगली जंगली म्हणजे फुल जंगली एरिया आहे आणि मजा येते गाडी चालवायला. म्हटलं ना फेवरेट रोड आहे आपला. असाच रोड आहे मस्तपैकी. एका बाजूने वाहने जातात, एका बाजूने वाहने येतात. आणि इथे काय हायवे वगैरे करण्याचा प्रयत्न पण करू नये. भिराचा जो देवकुंड वॉटरफॉल आहे तो सुद्धा या भागामध्ये येतो. आहे 10 किलोमीटर आणि सांभाळून व्हावा. आता कशी झाडी थोडी आतमध्ये आलेत ना तर समोरचे वाहने दिसत नाही. बघा सावधान, अपघाती स्थळ आहे. ओ माय गॉड. आणि इथे ना गाई गुरु आपल्याला खूप प्रमाणात मिळतात रोडवर. यांची मीटिंग चालली, यांना डिस्टर्ब नाही केलेलंच बरं. बघा जागोजागी तुम्हाला इथे शेणाचे पॅचेस दिसत आहेत, ते सुकले. जर ओले असते तर ओ माय गॉड. हे बघा पुन्हा एकदा यांची मीटिंग बसली आहे भावकीची. तर आपण त्रास न दिलेलाच बरं. आणि कर्वला आहा क्या बात आहे, क्या रोड आहे भाई. जबरदस्त जबरदस्त धमाल आहे. ही असते वीकेंड राईडची मजा. आणि कोकणात जात असू आपण तर काय म्हणायलाच नको. आणि यामुळेच आपल्याला कोकण आवडतं. आणि हळूहळू 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 हळू बोलता बोलता आता सरळ गेलो. सौंदर्य असलं या रोडला तरी जरा गाडीचा वेग हा जपूनच चालवावा लागेल. मागे पण मी येत होतो तेव्हा इंस्टाग्रामवर एक रील टाकलेली, गाई गुरं कशी मजा आलेली. करवाई करवाई नाही. चलो जाने दो हवा आने दो आने दो. स्पीड ब्रेकर तो नहीं है ना. ओ कावळा खाना छोड़ के भागा. जरी ते आदिवासी पाडे असतील तर आपल्याला स्पीड ब्रेकर मिळेल. संभव ना. हे दिघेवाडी भाई साहब, हे आपका गाव आहे का? तुमचं गाव आहे का? हो दिघे भाऊ तुमचं गाव आहे का? हे जास्त जवळ जवळ येऊ नका ना तर पप्पी देऊ एकमेकांना. ओहो छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा उभारला गेलाय. पावसाळा संपून गेलाय तरी पण नदीला आहे पाणी बऱ्यापैकी. पुणे, माणगाव, भिरा. आपल्याला कुठे जायचंय? कोलाड, भिरा, पाटणूस. तर मित्रांनो आता आम्ही थोडा ब्रेक घेतलेला 5-10 मिनिटाचा. तर थांबलेलो रवाजेला टाटा पॉवर हाऊस, जिथे वीज निर्मिती होते. मस्त की असे ब्रेक्स ना या राईड मध्ये खूप छान वाटतात. बघा ना बाईक घेऊन निघालो की पाहिजे तसं तिथे थांबता येतं. मस्तपैकी थांबलो इथे. तिथे आंब्याच्या झाडाखाली थोडा आराम केला 5-10 मिनिटाचा. ब्रेक घेतला आणि आता निघतोय. मी मगाशी पण पाहिलं असेल असं सगळं लोड केलंय फटाके आपल्याला. आणि इथे स्वेटर पण लावले, खूप छान वाटतंय. इथून आहे पुणे 102 आणि माणगाव आहे 30 किलोमीटर.
पठार हा आतमध्ये गावात जातो. गावात जातो का? 2-3 गाव तिथे तिकडे जातो. हा रवाळ जे आहे इथून 10 किलोमीटर निजामपूर असेल आणि पुढे एक 15 किलोमीटर एक मानगाव आहे, गोरेगावला जायचं 13 किलोमीटर. हा ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे. आणि आमचे मित्र स्वप्नील सीट डबल सीट स्वप्नील या ठिकाणी बसत आहे आणि गाडी फुल लोडेड आहे. आणि हा माझा भाऊ वैभव दिघे ठाण्यामध्ये आणि आपले स्वप्नील गमरे या ठिकाणी आपल्या रेस ग्रुप मध्ये बसलेत आणि ही डबल सीटला आपल्याला धक्का मारत आहेत. आणि जसं काय बघावं तसं जीएस वाटत आहे पण ती ऍक्च्युली पल्सर आहे, तिला फुल मॉडिफाय केलेली आहे. आणि वैभव दिघे आणि हेल्मेट द्यावं कृपया करून प्लीज. आणि ह्या ठिकाणी हेल्मेट आपला भाऊ आपला देत आहे. तो म्हणते मला ब्लॉग मध्ये घेतला नाही. अरे भाई तुला खूप घेतलं ब्लॉग मध्ये. वैभव दिघे तुम्ही जो ब्लॉग बघता त्याची पूर्व तयारी कशी असते ती बघा. याच्या मागे खूप सारी मेहनत असते मित्रांनो. तुम्हाला असं वाटलं असं हेल्मेट घातलं कॅमेरा ऑन केला तर असं नसतं मित्रांनो. तर मित्रांनो एवढं सगळं असतं. तुम्हाला असं वाटत असेल की भाई बाईक काढली. हा 360 कॅमेरा आहे, ती मेहनत करायला लागते एक ब्लॉग बनवण्यासाठी. हा जो मी कॅमेरा पकडलाय तो इथे माउंट होईल, हेल्मेटच्या आतमध्ये माईक आहे आणि हा त्याचा कनेक्टर आहे. एवढी मेहनत करावी लागते. आणि बघा गाडी किती लोड आहे बघा. इथे आम्ही आता घोपोलीला फटाके घेतलेले ते फटाके आणि हे सगळं डिक्की आहे, हे सामान आहे वरती ठेवलेलं. आणि आम्ही थांबलो आता रवाळजी मध्ये. रवाळजी म्हणजे निजामपूर पासून म्हणजे तुम्ही पाळीवरून याल तर इथे डॅम्प आहे, वरती पावरस आहे, इकडे वीज निर्मिती होते आणि इकडे खाली काळवा आहे. तर आमचे मित्र स्वप्नील गमरे आता बघा किती पूर्व तयारी करतात तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी आणि ह्या ब्लॉग साठी तुमच्यासाठी. तुम्हाला हे दर्शन दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला खास करून म्हणजे ब्लॉगच्या आधी काय घडतं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. खूप सारी मेहनत करतात, त्यांच्यासाठी 2K ची फॅमिली पूर्ण झालेली आहे. तुमचं अभिनंदन आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला भरले आहेत पण पार्टी वगैरे देणार की नाही आज? चला आज हळद आहे. हळदीला बोलत आहेत नालाय. तर ओके मित्रांनो आता रेडी झालोय, जातोय. बराच टाइम झाला. 4 तासाची फक्त रनिंग होती, आम्हाला त्याचे दुप्पट तास लागले. 8 तास टाइमपास केला आम्ही. खूप 190 किलोमीटर जायला फक्त आता 40 किलोमीटरची जर्नी बाकी आहे जिथे आम्हाला जायचंय. तर चला आता डायरेक्ट बाईकवर भेटू आपण. मित्रांनो आता तुम्ही माझ्याकडून स्वप्नील गमरे आहे ना, म्हणजे जे चॅनलचे मालक आहेत त्यांना तुम्ही आता बघताय माझ्या डोळ्यांनी. आता बघूया आपण पुढे स्वप्नील गमरे यांचा सिनेमॅटिक शॉट. बावड्या लाव की ताकद. चला मित्रांनो हे आमचे वैभव दिघे ठाण्यावरून खास आलेत. बॅग जरा नीट करा तुम्ही. बरोबर आहे हे स्वप्नील, बरोबर आहे ना. हे काळी काच कशी येते खाली, ही काळी काच कशी येते खाली इथे. नमस्कार मित्रांनो. आणि हा स्वप्नील गमरे आपला मित्र ह्या ठिकाणी फुल लोडेड बाईक भावाची आपल्या फुल लोडेड बाईक. आणि भावाची बाईक बघा आपली फुल लोडेड बाईक आहे. आणि पुढे आपण आता जातोय. आता पहिले विले भागाड आणि त्यानंतर येईल आपलं निजामपूर. आणि निजामपूर नंतर एक 9 किलोमीटर माणगाव येईल आणि त्यानंतर लोणेरे आणि आपल्याला जायचं गोरेगाव मध्ये. आता माझ्याकडून माझ्या बाईकवरून तुमचं स्वागत आहे या ठिकाणी. आणि आपले तुमचे चॅनलचे मालक या ठिकाणी हे बघा, हे चॅनलचे मालक आहेत आपले. फुल लोडर गाडी आहे. या ठिकाणी फटाके आम्ही घेतलेत होलसेल मधून, इन मॅजिकाच्यातून फटाके घेतलेत. भावाचं माझं लग्न आहे त्यासाठी आम्ही फटाके घेतलेत. भावाने आपल्या या साईडला एक शॉट लावलेत आणि इथे वरती माळ आहे आणि दोन्ही साईडला शॉट आहेत वरचे. रोडचा आनंद घ्या. आपण जो रोड जात आहे तो खोपोलीवरून पालीला रोड जातो. खोपोलीवरून पाली आणि पालीवरून हा माणगावला रोड जातो. पालीवरून एक फाटा फुटतो तो तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसेल. आणि पुढून एक माणगावला रोड जातो आणि एक कोलारला रोड जातो. तुम्हाला दाखवतो फाटा. आता मी रवाळच्या मध्ये थांबलेलो. अजून एक साजे आदिवासीवाडी आहे. आणि त्यानंतर एक तुम्हाला फाटा दाखवतो. हा जो तुम्ही खोपोलीवरून आलात, खोपोलीवरून जर तुम्हाला शॉर्टकट मारा असेल गणपतीमध्ये तर हे हा रोड आहे तो तुम्हाला डायरेक्ट माणगावमध्ये पोहोचतो. किंवा एक शॉर्टकट आहे तो डायरेक्ट महाडमध्ये, महाडचा जो पाचाड म्हणून गाव आहे त्याच्या पुढे रोड जातो. तो रोड तुम्हाला डायरेक्ट माणगावच्या ट्रॉफिक मधून बाहेर निघतो. हा रोड तुम्हाला दाखवतो मी. रोड फक्त थोडा एक वळणशी रोड आहे. थोडं गाडी चौकात चालवा, कारण कसं आहे हा रोड घाट माथ्याचा रोड आहे. आणि हे बघा सह्याद्रीची रांग आहे, सह्याद्रीची रांग आहे इकडे या ठिकाणी. हे बघा ही सह्याद्रीच्या पलीकडे पुणे जिल्हा लागतो. पावसात खूप एकदम निसर्गरम्य वातावरण असतो पावसाळ्यामध्ये. तर तुम्ही पावसाळ्यामध्ये एक नंबर तुम्हाला बघायला भेटेल पावसाळ्यामध्ये. हे तुम्हाला दिसते ही सह्याद्रीची रांग. हा फाटा आहे. हा रोड जो जातो राईटला, हा जो कोलारला जातो आणि हा इकडून रोड येतो हा माणगाव मध्ये. पहिले विलेवाकडे MIDC लागेल आणि हा जी रांग आहे सह्याद्रीची. त्याच्या पलीकडे ह्या साईडला कोकण आणि पलीकडे पुणे जिल्हा किंवा सातारा जिल्हा असे जिल्हे आहेत. जसे रायगडला पुणे जिल्हा लागतो तसं रत्नागिरीला सातारा जिल्हा लागतो आणि कोल्हापूरला सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात आहे आणि कोल्हापूर त्याला कनेक्ट असा हा रूट आहे. पहिला विले भागाडे MIDC लागेल. MIDC तुम्हाला दाखवतो. चूत अरे लावू गाडी दाबतो आतमध्ये, तुला अक्कल नाही का? बाजूला गाडी दिसत ना चूत हाला.
मुळशी 52, पुणे 97, माणगाव, महाड आणि श्रीवर्धन राईटला हा रोड गेला मित्रांनो पुण्याला. आणि आपण जातो आता कोकणात. बराच वेळा आपण हा रोड कव्हर केलाय. असा येताना गेलाय, जाताना फर्स्ट टाइम जातो या रोडने. नाही, सेकंड टाइम जातोय. फर्स्ट टाइम गेलो तेव्हा आपण कधी ब्लॉग नव्हता गेला. जेव्हा आपण राजच्या लग्नाला गेलो, म्हणजे ओमकारच्या भावाच्या लग्नाला गेलेलो तेव्हा खूप अगोदर. आणि त्यानंतर आता आपण असं जातोय टुवर्ड्स माणगाव. ए बाबा, गाई गुरं जरा सांभाळ. ओ माय गॉड. आणि आपल्या ब्लॉग मधील एक छोटीशी इनिंग ओमकार दिघे यांनी पार पाडली. खूप छान असा ब्लॉग केलाय. आता मला घरी जाऊन ते चेक करावं लागेल. आणि हे बोलण्याच्या अगोदर तुम्ही तर शॉर्ट बघितलं असेल की त्यांनी काय ब्लॉग केली. मला म्हणाला तो की इकड तिकडची माहिती दिली, कारण तो या रोडने नेहमी येत असतो. तर थँक्यू. आणि तुम्हाला पण कसे वाटले KTM वरचे शॉर्ट आणि आपली बाईक कशी लोडेड असते, किती मेहनत असते हे पण तुम्ही पाहिलं असेल. छान असा रोड भेटलाय. संध्याकाळ झाले, गुलाबी थंडी अजून लागायला सुरुवात नाही झाली. आणि काका मला वाटलं राईट मारताय काका. सो डबल सीटर 4 वाजत आलेत आणि अजून पण आपण गावी पोहोचतोय, जिथे आपल्याला आता आराम करून कुठेतरी दुसरीकडे फिरायला जायला पाहिजे होतं. तिथे आपण अजून पण गावीच पोहोचतोय. आता इथून माणगाव येईल. माणगाव नंतर परत आपल्याला 20 किलोमीटरचा पल्ला गाठायचा गोरेगावसाठी. पुढे वैभव आहे आणि ओमकार मला वाटतं मागे आहे की पुढे, मला काय कळतच नाही. आणि भावा, हा रोड म्हणजे धमाल आहे बाबा, धमाल. थोडे कर्व्सला जरा सांभाळून. आणि ओमकार मागे होता जो आलाय आता. ओ हो ओ, आते भावा. आणि हा थोडा घाट रस्ता सुरू झालाय. वाह, काय वळण आहेत, काय वळण आहेत, वळण. धमाल येते. गाईज लोक जास्त आहेत जरा इकडे, त्यामुळे सांभाळून. आणि वळण पण एकदम भारी आहे. ओ हो, एकच नंबर आहे बघा. क्या दृश्य है. पण जरा निमुळता पूल असल्यामुळे आपण इथे थांबू नाही शकत. जंगल परिसर सुरुवात झालाय. बापरे, गाडी काहीतरी जास्तच वॉबल करायला लागली आहे. काहीतरी लूज झाल्यासारखं वाटतंय मला. चेक करावं लागेल कुठेतरी थांबू. आता अशी वॉबल होत नाही, नाहीतर मला स्पीड मेंटेन ठेवावी लागेल. लाईनीमध्ये पद्धतशीर गाड्या येत आहेत. टाइम कसा निघून गेला काय कळलंच नाही यार, सिरियसली. आता थोड्याच वेळात येईल निजामपूर, बागवाडी, ओमकार दिघे यांचं गाव. तिथे लग्न आहे आणि आपण जातोय नवऱ्याकडे गोरेगावला. बरोबर जो रायगड मधील गोरेगाव आहे ना, त्याच्या समोरच नवरदेव राहतात. त्यांचं हॉटेल सुद्धा आहे तिकडे. दाखवतो तुम्हाला आपण तिकडे पोहोचल्यावर. पाहू त्या अगोदर जरा रोड कव्हर करूया. 96, 97, 100, 102. गाडीचं इंजिन ओपन झालं ना रनिंग मध्ये, तर चालवायची काय वेगळीच धमाल आहे. आणि जी आपली गाडी असते ती म्हणजे आपल्यालाच माहित असते की इंजिन खोललं की काय फील असतो तो. बापरे. हा ओव्हरटेक नाही करू शकत. जरा पास होऊ दे गाडी, मग करतो. ओके, झाला. आपल्याला काय घाई नसते भाई. रोड एकदम सुसाट आहे. आपले बाईकचे किलोमीटर झालेत 1,19,300. अरे भाई 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 भाई, काय करतोय लव. मित्रांनो, पोहोचलोय निजामपूर. माणगाव 10 किलोमीटर, श्रीवर्धन 55 किलोमीटर, दिव्यागार चौपाटी सरळ, हरिहरेश्वर पण सरळ. तर मित्रांनो, आलेलो आहे दिघेच्या गावी, म्हणजे ओमकारचं गाव इकडेच आहे. हे पेट्रोल पंप. आणि हे बघा बागवाडी. बागवाडी आहे ओमकारचं गाव. भाई आता पप्पी घेतली असती हळूहळू. तर इथून आता माणगाव आहे 9 किलोमीटर. तर मित्रांनो, माणगावच्या मेन रोडने न जाता आपण मधूनच जातोय, म्हणजे शॉर्टकटने. आपण डायरेक्ट बाहेर पडू ते माणगाव सिटीच्या आतमधल्या रोडने बाहेर पडू, म्हणजे आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार. आय थॉट आपण आहोत उतेखोल मध्ये. हा, उतेखोल. ओमकारचं इथे येणं जाणं असतं, त्यामुळे त्याला सगळे रोड माहिती आहेत. कुठेतरी मस्त आतमधल्या गावांमधून जातोय, भारी वाटते. हा निमुळता रोड, आजूबाजूला असलेली शेती आणि पावसामुळे उगवलेली झाडं आणि गाई गुरांनी काय आपला पीछा पाठलाग सोडलेला नाहीये. पाहूया आता आपण कुठे बाहेर पडतोय. हे आहे रेल्वे क्रॉसिंग.
काळ नदी, काळ रिव्हर. हे आहे फाटक श्री काळभैरव मंदिर भादाव. हॉर्न मारलेला आहे आणि आपला प्रवास चालू आहे. हायवेचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता ना. इथे एक ब्रिज तयार केला जातोय. अजून वर्ष जातील कोकण मुंबई गोवा हायवे होण्यासाठी. आणि आपण माणगाव सिटी क्रॉस करून थोडं पुढे आलोय. काळू नदीवरचा जो ब्रिज आहे त्याच्या पुढे. आणि वा, बरं झालं ना. आई शपथ, इज व्हेरी ट्रॅफिक ब्रो. यस स्मार्ट ब्रो. आपण ढालगर फाटावरून जाऊ. ढालगर फाटा कोणता? मित्रांनो हे बघा, दिवसेंदिवस हे ट्रॅफिक काही कमी नाही होत आहे माणगावचं. बाई क्या आहे, काही आहे, काहीतरीच मोठी लाईन आहे यार. 4-5 तास यांना इथेच जातील असं वाटतंय. आणि आता डिसेंबर असल्यामुळे तर काय ट्रॅफिक आहे. आणि आजचं नाही, नेहमीच आहे. आणि त्यात असं काय क्रॉसिंग वगैरे असेल तर झालंच. मग नशीब की आम्ही आतून आलो, त्यामुळे एवढं पुढे तरी आत जाता आलं. ट्रॅफिक एव्हरीवेअर ट्रॅफिक. हा, इथे ट्रॅफिक तर डेंजर लागलाय मित्रांनो. जर तुम्ही 31 ला इथे यायचा प्लॅन करताय तर बघा, खतरनाक ट्रॅफिक आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त ट्रॅफिक आहे. माणगावच्या पण पुढे आलोय तरी पण ट्रॅफिक काय सुटत नाहीये. माणगावच्या जंक्शनला ट्रॅफिक असतं ते असतं. अरे दादा, काय तुम्ही नाही जाणार. अरे एवढी जागा तरी पुढे नव्हता घेत. ओके, तर मित्रांनो शॉर्टकटने आलोय आता आम्ही. जर तुम्ही जाताय कोकणात तर डायरेक्ट मला तर वाटतं तुम्ही पुणे मार्गेच जा. इथे खतरनाक ट्रॅफिक आहे. आता ओमकारला वगैरे रोड माहिती आहे म्हणून आम्ही आता जातोय आतमधल्या आतमधून, नाही तर मग वाट लागली असती. ओके, तर मित्रांनो पोहोचलोय ना आम्ही. गोरेगावच्या अगोदरच आहे. हा आहे वाडगाव उनेगाव रोड. पुढून पण आपल्याला एक लेफ्ट किंवा राईट मारावं लागेल, जो जाईल डायरेक्ट गोरेगावला. म्हणजे फक्त 5 किलोमीटरची जर्नी आता बाकी आहे. मस्त रोड मिळालाय गावातलाच. जरा रोड चांगला आहे म्हणून गाडी चालवायला काय वाटत नाही, आता वाट लागली असते. ओके, तर मित्रांनो आता आपण एक शॉर्टकट घेतलेला जो ओमकारने दाखवला. कोणता होता? हा, ढालगर फाट्यावरून. ढालगर फाटा आहे माणगावच्या नंतर, ब्रिज टाकल्यानंतर डायरेक्ट हा रोड जातो गोरेगाव. डायरेक्ट गोरेगावला. श्रीवर्धन आला असं. हा, श्रीवर्धनला जायला बरं आहे महा रोड. गोरेगाव श्रीवर्धनला पण जातो. डायरेक्ट मसाळ्याला बाहेर पडेल ना. भारी रोड आहे. मग हे आई शपथ, ट्रेन आली आता. मित्रांनो इथे पेंडा नेतात काका. चल हो पुढे. हेच युपीला कसं माहितीये भाई, ट्रॅक्टर. आम्ही गरीब आहेत, कोकणातली शेतकरी गरीब आहेत. हा आहे मित्रांनो ढालगर फाटा. अजून फक्त 4 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि आपण पोहोच गोरेगावला. संध्याकाळचे 4 वाजले. शेतातली कामं पाहायला मिळत आहेत, शेती पाहायला मिळते. हा छोटासा रोड, सोबत 2 मित्र, त्यांच्या 2 बाईक. अरे इथून 2 रोड आहेत ना. इथून कुठून जायचं, लेफ्ट की राईट? मित्रांनो दापोलीला जायचं का? इथून दापोली आहे फक्त 50 किलोमीटर. 50 नाही, 60 किलोमीटर पकडा. कोंबड्या. वडगाव कोंड. लेफ्ट वाला नाही तर राईट वाला मारायचा आपल्याला. ही सगळी जी शेती आहे ना, हिरवी ती सगळी वाल आहे. वाल ही बघा ही. आणि हाच वाल उपयोगात येतो ते पोपटी बनवताना. वडगाव. सो वी आर इन वडगाव. गोरेगाव मधील वडगाव या गावातून जातोय. तो कोण असेल वडगावचे तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि हळूहळू भाई मातीवरून आपला भयानक सीन झालाय, त्यामुळे जरा आरामातच गेलेलो बरं. फक्त 1.5 किलोमीटर आणखी आणि मग आपण पोहोचू आपल्या घरला. आपल्या फ्लॅटवर मस्त की असं फ्रेश होणार. पहिला डेटा कॉपी करत लावणार. वाय आर यू टेकिंग. हा राईट. आणि इथे पोरं क्रिकेट खेळत आहेत.
फायनली मित्रांनो पोहोचलो आपण गोरेगावला. आता येईल डेपो. समजा आपण दापोलीच्या साईडने आलोय आणि पोहोचतोय गोरेगाव. आणि भाई इथे जे स्पीड ब्रेकर टाकलेत ना खतरनाक. गोरेगाव मध्ये डबल सीटर तुमचं स्वागत आहे. आज आहे हळद, उद्या आहे लग्न. आजची व्हिडिओ पण संपवण्याची वेळ आली आहे. पहिला आपण घरी पोहोचू आणि व्हिडिओ संपवूया आपण घरी. हे बघा हे आहे गोरेगाव एसटी डेपो आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. तर फायनली मित्रांनो पोहोचलो आपण. आता डायरेक्ट सगळं सामान काढूया आणि त्यानंतर भेटूया. स्वप्नील डबल सीट विथ स्वप्नील. या ठिकाणी आपल्यासोबत एक वैभव म्हणून जुळलेले आहेत माझे भाऊ वैभव दिघे ठाण्यामधले. त्यांची शाईन आहे तरी पण आमच्यासोबत ते जमवून घेत आहेत. ते एक महत्त्वाचं आहे.